नमस्कार, मी राजेंद्र ओंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत ज्या वेगळ्या विदर्भाची मागणी विधिमंडळामध्ये जोरकसपणे मागणी केली जाते आणि त्यावरून झालेला वादंग, त्यातनं सभागृह तहकूब होतं दिवसभरासाठी. हाच प्रकार शुक्रवारी झाला आणि दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं होतं. मुद्दा होता की वेगळा विदर्भ करायचा की नाही करायचा. गेले कित्येक दिवस ही चर्चा सुरू आहे. भाजप पक्ष म्हणून वेगळ्या विदर्भाच्या बाजूनी आग्रही आहे. तसं अशासकीय विधेयक नाना पटोले लोकसभेत शुक्रवारी मांडणार होते, मात्र वेळेअभावी त्यांना मांडता आलं नाही. आणि दुसऱ्या बाजूला सत्तेत राहून शिवसेना प्रखरपणे याला विरोध करते आणि यावरून जोरदार वादंग होताना दिसतोय. त्यामुळे वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून सेना भाजप एकमेकांमध्ये हमरीतुमरी करून सभागृहात कोणतंच कामकाज न होऊ देता सगळं लक्ष आपल्याकडे वेधून घेऊ पाहतीये का, की दुसऱ्या बाजूला विरोधकांनी उपसलेलं शस्त्र हे नामोहरम करण्यासाठी म्हणून शिवसेना आणि भाजपच्या वतीनं हा विदर्भाचा मुद्दा आणला जातोय आणि केवळ वेगळ्या विदर्भाचं राजकारण केलं जातंय. हा खरा तिथे कळीचा मुद्दा होतोय का, हेही महत्वाचं आहे. पण दुसऱ्या बाजूला विदर्भामध्ये ज्या सगळ्या संपन्न गोष्टी आहेत, या संपन्न गोष्टी असताना वेगळ्या राज्याची आत्ता आवश्यकता इतक्या तातडीने आहे का, की खरंच विदर्भवादी लोकांनी जे मतदान मध्यंतरी घेतलं होतं त्यानुसार वेगळ्या विदर्भाला त्यांना आपण मान्यता दिली पाहिजे का, असे अनेक मुद्दे चर्चेमध्ये येत आहेत. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत. 3 महत्त्वाचे प्रश्न आपले असणार आहेत. पहिला प्रश्न, स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर भांडणारे राजकीय पक्ष हे संपन्न विदर्भाच्या विषयावर का बोलत नाहीत. दुसरा मुद्दा असेल की जनतेच्या विकासासाठी खरंच छोटी राज्य हे एकमेव उत्तर आहे का. आणि तिसरा मुद्दा आहे, आज अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे. या संयुक्त महाराष्ट्रासाठी अण्णाभाऊंनी आपली लेखणी झिजवली. त्यांच्या जयंतीच्या दिवशी महाराष्ट्राच्या विभाजनावरचं वादंग ही योग्य बाब आहे का, या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये माजी अधिवक्ता श्रीहरी आणे आहेत. त्यांनी विदर्भाचा मुद्दा जोरदार लावून धरला आणि जोरकसपणे विदर्भाची बाजू मांडत असतात. आपल्यासोबत IBN लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे सर आहेत. आपल्यासोबत जयंत पाटील आहेत, शेकापचे नेते, आणि भाजपचे आमदार अनिल बोंडे आपल्यासोबत आहेत, आणि शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर देखील आपल्यासोबत आहेत. अनिल बोंडे, सुरुवात तुमच्यापासून करतो, कारण विदर्भाचा मुद्दा पक्ष म्हणून जोरकसपणे लावून धरलाय, पण सत्ताधारी म्हणून काही फारशी बाजू मांडताना विदर्भाच्या बाजूने कोणी दिसत नाही. मुख्यमंत्री त्यावर बोलणं अपेक्षित होतं, तेही दिसत नाही. केवळ हे राजकारण केलं जातंय की वेगळ्या विदर्भाची भूमिका ठामपणे मांडून तुम्ही वेगळा विदर्भ करण्यावर पुढे जाणार आहात? निश्चितपणे वेगळा विदर्भ ही विदर्भातल्या जनतेची मागणी आहे, परंतु राजकारण हे निश्चितपणे शिवसेनेकडून केलं जातं, भावनिक राजकारण केलं जातं. की अखंड महाराष्ट्रासाठी 105 हुतात्मे झाले आणि त्यामुळं अखंड महाराष्ट्र पाहिजे. अखंड महाराष्ट्र कशासाठी पाहिजे विचारलं तर ते सांगत नाही. आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसला तर प्रश्न असा आहे की पहिल्या आठवड्यात कोपर्डी प्रकरण काढलं, ते निष्प्रभ झालं, मुख्यमंत्र्यांनी चांगलं हाताळलं, भ्रष्टाचाराचे मुद्दे काढले, म्हणजे चिंधीचा साप धोपटल्यासारखं ते बुमरँग झालं. आणि त्यामुळे आता काढायचं काय. आणि म्हणून नाना पटोलेंनी जो अशासकीय ठराव मांडल्याबरोबर इकडे विधान परिषदेमध्ये धनंजय मुंडे उठले आणि भाषण करायला सुटले. आणि त्यामुळं नुसतं राजकारणासाठी मुद्दा पाहिजे हा तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा हा अजेंडा आहे. परंतु दुर्दैवाने शिवसेना त्यामध्ये उतरलेली आहे, कारण शिवसेनेचा अजेंडा आहे अगोदरपासून अखंड महाराष्ट्राचा. परंतु विदर्भ राज्य झालं पाहिजे हा भारतीय जनता पक्षाचा भुवनेश्वरच्या अधिवेशनापासून हा अजेंडा आहे की छोटं राज्य असलं पाहिजे. जसं भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं 1956 साली, 1953 साली फाजल कमिशनचा अहवाल आला आणि त्यांनी सांगितलं विदर्भ राज्य सक्षम आणि व्हायबल, इकॉनॉमिकली व्हायबल आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की नागपूर करार वगैरे झूट आहे, यामध्ये विदर्भाचं नुकसान होणार आहे आणि म्हणून हा करार फाडून कचऱ्याच्या टोपलीत टाका. आणि म्हणून संपूर्ण विदर्भातली जनता, आंबेडकरवादी जनता असो, भारतीय जनता पक्षाची जनता असो, ती संपूर्ण जनता विदर्भाच्या बाजूनी आहे. आणि त्याचं प्रत्यंतर या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 44 आमदार निवडून त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, प्रकाश आबिटकर काय म्हणाल की आज संजय राऊत म्हणाले की भाजप सत्तेत राहिली तर वेगळा विदर्भ करेल, शिवसेनेचा नेमका विचार काय चालू आहे? नाही, खरं म्हणजे या विषयावर पहिल्यांदाच आपल्याला बोलावं लागेल असं की कधी कधी एका बाजूला सन्माननीय मुख्यमंत्री या 1.5-2 वर्षांमध्ये नागपूरच्या पासून ते संपूर्ण विदर्भाच्या विकासासाठी खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतायत. मेक इन महाराष्ट्र करण्यासाठी त्यांची धावपळ चालली. आणि दुसऱ्या बाजूला यांचेच लोक कधी कधी झटका आल्यासारखे, मग कधी श्रीहरी आणे येतील, कधी रावसाहेब दानवे येतील, आणखीन कोण येतील, हे सगळेचे सगळे लोक सातत्याने वेगळ्या विदर्भाची मागणी करतायत. या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, की ज्या चळवळीनं या महाराष्ट्राला खूप मोठ्या पद्धतीची दिशा दिली, आणि त्याचा विघटन करण्यासाठी या लोकांचा जो अट्टास आहे
या अट्टहासाला शिवसेनेने यापूर्वीही विरोध केलाय, इथून पुढेही विरोध राहील आणि तो ठणकावून सांगण्यासाठीच आजच्या कामकाज तहकूब असेल, नागपूरच्या अधिवेशनातले मुद्दे असतील, श्रीहरी आनेंच्या महाधिवक्तापदाचा राजीनामा मागण्याचा विषय असेल, शिवसेना अत्यंत आक्रमक राहील, आक्रमक राहणार आणि 11.5 कोटी जनतेचा आवाज जो आहे तो विधानसभेमध्ये सातत्यानं प्रतिबिंबित करणार. ही शिवसेनेची भूमिका आहे. ठीक आहे. नाही राजेंद्र, आपण या दोन्ही मान्यवर आमदारांना आता ऐकलं, शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांचं प्रतिनिधित्व करतात. आपण जो चर्चेला मुद्दा घेतलेला आहे तो मुद्दाच असा आहे, थेट आहे, की स्वतंत्र विदर्भाऐवजी संपन्न विदर्भासाठी हे राजकीय पक्ष भांडताना का दिसत नाहीत. विदर्भाचे किती प्रश्न आहेत, विदर्भाच्या किती समस्या आहेत याविषयी इथे मी फार उहापोह करण्याची गरज नाही, कारण सगळेजण जाणकार आहेत, सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची आकडेवारी माहिती आहे, सगळ्यांना मेळघाटातील कुपोषणाच्या बातम्यांची माहिती आहे, सगळ्यांना गडचिरोली चंद्रपूरमध्ये होणाऱ्या नक्षली कारवायांची माहिती सगळ्यांना आहे. परंतु या सगळ्या गोष्टींवर आजपर्यंत कधी विधिमंडळाचं अधिवेशन तहकूब झालेलं आम्हाला दिसलं नाही. विदर्भाच्या समस्यांवर समोर घेऊन भांडताना शिवसेना आणि भाजप कधी आम्हाला दिसले नाही. पण स्वतंत्र विदर्भाचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा जणू काही फार मोठी आग लागलेली आहे अशा पद्धतीने सगळं चालू असतं. आता जो नाना पटोलेंनी जो अशासकीय विधेयक जे संसदेमध्ये उपस्थित केलेलं आहे, जर तांत्रिकदृष्ट्या इथे सगळे मान्यवर आहेत, सगळ्यांना ठाऊक आहे अशासकीय विधेयक किती वेगवेगळ्या प्रमाणात किती वेळा विविध विषयांवर येत असतात, त्यांचं संसदीय परंपरेतलं त्याचं जे स्थान जे आहे ते इतकं मोठं नाहीये, तरी सुद्धा त्या एका विषयावर महाराष्ट्राच्या विधिमंडळात अशा पद्धतीने कामकाज तहकूब करणं, या सगळ्याचं हे समर्थन आमदार करू शकतील का? अगदी खरं आहे भाई. मी समोरच आहे. सगळ्यात प्रथम थोडं उशिरा आल्यामुळे मला माहीत नाही पहिली काय चर्चा झाली, परंतु आज अण्णाभाऊ साठेची जयंती आहे आणि लोकमान्य टिळकांचे पुण्यतिथी आहे. मी ह्या दोघांनाही अभिवादन करतो, कारण ह्या दोघांचं योगदान या सगळ्या ह्याच्यामध्ये आहे. आणि आपण ज्येष्ठ पत्रकार आहात. देशाच्या लोकसभेमध्ये अशा प्रकारचे विधेयक येण्याचे पहिली वेळ नाही, बरोबर आहे, परंतु या विधेयक येण्याची प्रक्रिया आहे ते अशासकीय असलं तरी. त्यामुळे भाजपचा हा एजेंडा, त्यांच्या निवडणुकीत त्यांनी केलेले त्यांचे 6 महिन्यामध्ये वगैरे करू वगैरे त्या सगळ्या वल्गना, हा एजेंडा जुना आहे. परंतु तो जुना असताना ज्या वेळेला हे सगळं करण्यात आलं, महाराष्ट्रामधलं अर्ध मंत्रिमंडळ हे भ्रष्टाचारी आहे, अर्ध मंत्रिमंडळ त्यांच्यावर विविध याचे आरोप आहेत. अशा वेळेला जेव्हा रणकंद माजलंय याच्यामध्ये सभागृहामध्ये, त्याच वेळेला अशा प्रकारची मूव्ह करायचं आणि राज्याच्या आणि देशाच्या जनतेचं लक्ष ह्या महत्त्वाच्या याच्यापासून दूर करायचा, हा यांचा कुटील कारस्थान, हा पहिला भाग. दुसरा महत्त्वाचा भाग याच्यामध्ये आपण म्हणताय ते नागपूर करार असेल. नागपूर कराराचा गाभा 4 सूत्री आहे. 1, नागपुराला उपराजधानी याचा दर्जा मिळाला. नागपूरमध्ये या राज्याचं एक अधिवेशन जे हिवाळी अधिवेशन व्हावं आणि ते जास्तीत जास्त 3 हप्त्याचं व्हावं, करारातलं सांगतोय, होतं. 3, नागपुरातला जो कर्मचारी त्या काळातला होता तो संपूर्ण महाराष्ट्राच्या याच्यामध्ये सामावून घेण्यात यावा, घेतला गेला. 4, या करारानुसार या विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी, औद्योगिक असेल, सामाजिक असेल, शेतकीय असेल किंवा सर्वांगीण विकासासाठी याला प्राधान्य देण्यात यावे आणि त्याची गाईडलाईन दिलेली आहे. आता हे जास्त महत्त्वाचं आहे. या ठिकाणी मला मुद्दाम सांगावंसं वाटेल आपल्या सगळ्या लोकांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा, की हा जो बॅकलॉग वाद कशावरनं आहे? वाद विकासावरनं आहे, बॅकलॉगवरनं आहे, कबूल आहे.
दांडेकर समिती आम्ही विसरलो का? दांडेकर समितीने केलेल्या रेकमेंडेशनच्या बाबतीमध्ये या विकासाची दिशा काय असावी म्हणून केळकर समिती झाली, निर्मिती झाली, आमच्या काळात झाली. आणि या केळकर समितीने काही गाईडलाईन दिल्या, याचा विकास टप्प्याटप्प्याने कसा करता येईल किंवा तो बॅकलॉगच्या दृष्टीने. बॅकलॉग आहे का? तर आहे. आता मी हा जो काही विषय म्हणतोय हा माझा फक्त आरोप प्रत्यारोपाचा नाही, पण सिंचनाचा बॅकलॉग, सगळ्या मुद्द्यावर मला फक्त 4 सूत्री ऐका ना, 4 सूत्री तुम्ही जी सांगितली त्याच्यावर मला तुम्हाला उपप्रश्न 2 विचारायचे. दुसरा मुद्दा तुमचा होता की विदर्भातल्या प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे, समस्या मिटल्या पाहिजे. बिलकुल. हिवाळी अधिवेशन आतापर्यंत जितकी झाली आपण सगळे साक्षीदार आहोत, किती प्रश्न विदर्भाचे मार्गी लागले हा पहिला मुद्दा. आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस म्हणून तुमचं विदर्भाला समर्थन आहे का, जर वेगळा झाला तर? कारण तुमचेच नेते पहिल्याप्रमाणे तिथे जोरदार मुद्द्यावर भांडतायत त्या मुद्द्यावरती. एक मिनिट असं आहे की पहिलं अशासकीय विधेयक भाईंना मी सांगू इच्छितो, मला कंप्लीट करू दे. नाही, पहिलं अशासकीय विधेयक हे काँग्रेसच्याच नेत्याने आणलेलं होतं, त्यांच्या वसंतराव साठे. नाही, त्यामुळे काँग्रेसला या गोष्टी अशा पद्धतीने बोलण्याचा कितपत अधिकार आहे? पक्ष अधिकार फक्त काय तुम्हालाच दिलेला आहे लोकशाहीने, आणि तुम्ही पत्रकार आहात म्हणून तुम्ही काही वाटेल ते बोलाल आणि ऐकून घेऊ असं होणार. पक्षीय त्याची उत्तर आहे का? त्याची उत्तर ऐकणार नाही, फक्त आम्हालाच सगळं काय ह्याच्यातलं माहिती आहे आणि आम्हालाच काळजी आहे. बोलण्याची काही गरज नाही. महत्वाचा मुद्दा असा आहे की विदर्भाचा विकास आणि बॅकलॉग, विकासाचा प्रश्न हा बॅकलॉगाशी अतिशय निगडित आहे. हा बॅकलॉग जो सिंचनाचा बॅकलॉग आहे ज्याचा मी उल्लेख केला, आपण सगळं हे करा, पडताळून पहा. या बाबतीमध्ये जी बचावत समितीचा जो अहवाल होता, याचा कुठला कृष्णा खोऱ्याचा, त्याची अंमलबजावणी तो करायला पाहिजे होता, या मताशी मी सहमत आहे. त्याची अंमलबजावणी 1995 साली ते 1 मे 2000 पर्यंत ते पाणी अडवलं नाही तर ते महाराष्ट्राला मिळणार नव्हतं. आणि म्हणून 95 ते 2000च्या काळामध्ये जो काही संपूर्ण निधी हा ती धरण बांधण्यामध्ये जो हे केला, त्याच्यामुळे हा बॅकलॉग वाढला. हे माझं म्हणणं नाही, हे केळकर समितीमध्ये आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. आता औद्योगिक बॅकलॉगच्या बाबतीमध्ये तुमच्या प्रश्नाला माझं उत्तर आहे. या ठिकाणी विशेषतः आपण गेल्या 15 वर्षामध्ये जर बघितलं, आमच्या काळातलं जे आपण म्हणताय ते, आमच्या काळामध्ये मिहानचा प्रकल्प, त्या ठिकाणी 2 हे जे आहेत, अमरावतीला याचा भेल, आपलं पब्लिक सेक्टर अमरावतीला, त्या ठिकाणी त्याच भागामध्ये आणखीन एक याचा आपला भारत बुटीबोरी तो प्रकल्प, ह्या सगळ्या प्रकल्पामध्ये विशेषतः त्याच्यामध्ये इन्फोसिस असेल किंवा हे असेल टाटाचं हे असेल, ह्या सगळे उद्योग त्या भागामध्ये आणण्याचा मनापासून प्रयत्न केला, ते आजही आहेत. आमचं म्हणणं असं आहे की या 15 वर्षामध्ये याच्याने विदर्भाचा पूर्ण बॅकलॉग निघाला विकासाचा असं अजिबात म्हणणं नाही. ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला पावलं उचलायला पाहिजे होती, ती पावलं उचलली गेली, अधिकची उचलायला पाहिजे होती, मान्य आहे. परंतु जर विदर्भाचा विकास हा मुद्दा नुसता असेल तर माझं म्हणणं असं आहे की 95 आणि 2000 काळामध्ये जो सिंचनाचा बॅकलॉग झाला, आज सत्तेवर येऊन त्यांना 20 महिने झाले, कोणी आपल्याला अडवलंय केळकर समितीची हे करायला, चर्चा करायला? का आपण केळकर समितीची चर्चा सभागृहामध्ये केली नाही? आमची तयारी आहे. आणि आज आपण ज्या मेक इन इंडियाच्या नावाखाली 8 लाख कोटीचे सामंजस्य करार झाले, सांगा बघू तुमच्या विदर्भामध्ये किती असे सामंजस्य करार झाले? आणि म्हणून तुमचा छुपा एजेंडा तुम्ही जो चालवण्याचा प्रयत्न करत आहात तो विदर्भाच्या जनतेला अजिबात मान्य नाही. ठीक आहे, नेत्यांचं विचारलं म्हणून सांगतो. होय, तिथले काँग्रेसचे नेते असू द्यात, कुठल्याही पक्षाचे नेते असू द्यात, त्यांच्या भावना या बाबतीमध्ये आहेत. आणि आम्ही तेव्हाही म्हटलं होतं, आजही म्हणतो, वेगळा विदर्भ हा नेत्यांना हवाय, जनतेला नको आहे. आणेंचं स्वागत एअरपोर्टवर किती लोकांनी केलं? आणेने बोलवलेल्या
विदर्भाचा, वेगळ्या विदर्भाचा केवढा मोठा त्यांनी त्याग केला आणि स्वतःच्या साहेब उत्तर द्या पदाचा. की आणि ते जनतेला केलंय. वेगळा विदर्भ किती हवाय लोकं की आले? नको? विचारू आपण. आणि साहेब उत्तर द्या. मला भाईंना असं काही विशिष्ट उत्तर नाही द्यायचंय. मी स्वतःला कधीच लीडर समजत नव्हतो, आजही समजत नाही. मी वकील आहे, त्याच्यामुळे माझ्याकरता कोणी हार तुरे घेऊन स्वागताला यावं ही माझी मुळीच अपेक्षा नाही. लोक मी विचारलं, काही- हारतुरे नाही विचारलं, लोक किती आले ते सांगा. एक माणूस आला नाही असं जरी धरून चाललो तरी विदर्भाची डिमांड नाही, हे इक्वेशन चुकतं साहेब तुमचं. आण्यांना किती लोक भेटायला येतात म्हणून लोकांना विदर्भ हवाय का नाही हे बरोबर नाही. आणि आण्यांना काही किती लोकांना लोक, हवाय. काही लोकांना हवाय म्हणजे असंच सर्वांनाच म्हणतोय मी. हवाय. नाही, एक मिनिट त्याला पूर्ण करू द्या. बोला. आपल्या विधानांमध्ये इतके फ्लॉज आहेत की कुठून सुरू करायचंय माहित नाही. तुम्ही नागपूर कराराची 4 कलमं सांगितलीत, पुढली का नाही सांगितलीत? सांगा. की महाराष्ट्रामध्ये 22% नोकऱ्या विदर्भाला मिळतील. एकही वर्ष मिळाले नाहीत 1960 पासून. महाराष्ट्रामध्ये बजेटचा 22% आकडा विदर्भाला जाईल, एकही वर्ष दिला नाहीत. महाराष्ट्राच्या सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये 22% सीटा विदर्भाला जातील, एकदाही मिळाल्या नाहीत. गेल्या 3 वर्षाचे आकडे सांगतो, केळकर कमिटीमधून काढलेच आहे. पुणे डिव्हिजनमध्ये 50.2% लोकांना महाराष्ट्र सरकारमध्ये नोकऱ्या मिळतात. नागपूर आणि अमरावती दोन्हीही डिव्हिजन्स मिळून आम्हाला 2.5% नोकऱ्या मिळतात. कुठले हिशेब सांगताय तुम्ही की महाराष्ट्राने विकास केला? कृष्णा खोऱ्याची डेव्हलपमेंट झाली नसती तर महाराष्ट्राचं पाणी गेलं असतं. कोणाचं गेलं असतं? कृष्णा खोऱ्याचं गेलं असतं, महाराष्ट्राचं गेलं. म्हणून विदर्भाची डेव्हलपमेंट थांबवायची हे कोणी सांगितलंय? विदर्भाची डेव्हलपमेंट थांबवून कृष्णा खोऱ्याची डेव्हलपमेंट करणं, याला तुम्ही न्याय म्हणा, आम्ही नाही म्हणत न्याय. आणि तुमचा न्यायाची कल्पना आणि आमची न्यायाची कल्पना कम्प्लिटली वेगळी आहे. राहिला मुद्द्याचा विषय जो आपण मांडलात, MLAsनी हाऊस बंद करणं हे बरोबर आहे का? आणि याच्याबद्दल माझं स्पष्ट मत आहे. हे 3रं अधिवेशन आहे ज्याच्यात MLAsनी हाऊस बंद केलं. बरोबर. पहिलं अधिवेशन होतं, मी एक पुस्तक छापलं म्हणून बंद केलं. आणि त्यावेळेला आणि हे बीजेपीची बी टीम आहेत आणि म्हणून याच वेळेला पुस्तक छापलं म्हणून आम्ही हाऊस बंद करतो. दुसऱ्या वेळेला मराठवाड्याच्या त्या 70 बायकांना महाअधिवक्ता म्हणून मी साडी चोळी वाटत असताना म्हटलं की मला लाज वाटते, मी महाराष्ट्राचा महाअधिवक्ता आहे आणि महाराष्ट्र या 70 विधवांना एक साडी आणि एक चोळीवर बोळवण करतं, याच्यापेक्षा मराठवाड्याचं वेगळं राज्य व्हायला हवं हे म्हटल्यावर पुन्हा हाऊस बंद केलं. हाऊस बंद करणं हा एक सोयीस्कर पद्धत आहे स्वतःची कामं न करण्याचा. अगदी खरं. आजचा प्रश्न आहे की आता का बंद केलेला आहे हाऊस? एवढ्याच करता की नाना पटोळेंनी बिल आणलं. नाना पटोळे हे MP आहेत, त्यांच्या अधिकारात ते बिल आणतात. नाना पटोळेंच्या आधी वसंतराव साठे जे काँग्रेसचे होते त्यांनी बिल आणलं आणि आपल्या लोकमतचे जे एडिटर आहेत दर्डाजी त्यांनी प्रायव्हेट मेंबर बिल आणलं, दोघेही काँग्रेसचे होते. आता 3ऱ्या वेळेला नाना पटोळेंनी बिल आणलं तर काँग्रेसला त्रास होतो, शिवसेनेला त्रास होतो, हे मी समजू शकतो. त्यांची एक भूमिका आहे, काँग्रेसची भूमिकाच नाहीये. आम्ही विदर्भ देऊ म्हणून 60 वर्ष निवडणुका लढवल्यात विदर्भात आणि विदर्भ न देता आज भाजप विदर्भ का देतं म्हणून विचारतायत. भाजप किती खरेपणा करतोय, किती खोटेपणा करतोय हे भाजप जाणो आणि काँग्रेस जाणो. आम्हाला एक समजतं आणि मी राजकीय पुढारी नाही हे पुन्हा पुन्हा सांगतो. माझ्या इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हनी भत्ता घेऊन हाऊसमध्ये बसून हाऊसचा कारभार चालवायला हवा. नुसतं तमाशा करून हाऊस बंद करणं आणि मग स्वतःला मोठं त्याच्यातनं जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत. जनतेच्या प्रश्नाचा जो मुद्दा आहे, नाही भाई तुम्ही 2 मिनिटात बोला ना. आता आणेजींनी जो मुद्दा मांडलेला आहे, मला सुद्धा त्याच मुद्द्यावर पुन्हा इथे उहापोह करावासा वाटतो. आपला प्रश्नच तो आहे की स्वतंत्र विदर्भ की संपन्न विदर्भ. आम्ही राजकीय पक्ष महाराष्ट्राच्या संपन्नतेसाठी का झगडत नाहीत? राजकीय प्रश्न सर्वसामान्य माणसाचे प्रश्न घेऊन का झगडत नाही? आजच्या वर्तमानपत्रांमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी ज्या छापून आलेल्या आहेत त्या म्हणजे आपल्या मुंबई महानगरामध्ये दररोज रेल्वे खाली किती लोक मरतात, दररोज खड्ड्यांमध्ये किती लोक मरतात. एकाही आमच्या निवडून आलेल्या प्रतिनिधीला त्या विषयावर लक्ष द्यावंसं वाटलं नाही. परंतु जी गोष्ट झालेलीच नाहीये,
ज्या गोष्टीची सध्या नजीकच्या काळामध्ये सुतराम शक्यता नाही आहे, त्या विषयावर मात्र रणकंदन करण्यासाठी आमचे सगळे सन्माननीय प्रतिनिधी पुढे असतात आणि त्यांना असं वाटतं की आम्ही लोकांचे प्रतिनिधी आहोत आणि आम्ही लोकांचे प्रश्न मांडतो आहोत. आणि त्यांचा जो राणा भीमदेवी थाट असतो, तो राणा भीमदेवी थाट हा त्यांच्या राजकीय आकांक्षांच्या पलीकडे जायला तयार नाहीये. त्यामुळे पक्ष कोणताही असो, शिवसेना असो, भाजप असो, काँग्रेस असो की राष्ट्रवादी असो, यांना नव्याने त्यांच्या कामगिरीविषयी किंवा त्यांच्या कर्तव्यांची जाणीव करून द्यायची, अंमलावर पाणी यावी यासारखं दुर्दैव नाहीये. आणि तरीही त्यांना जर वाटत असेल की आम्ही खरे आहोत, आम्ही अधिक चांगल्या पद्धतीने नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहोत, तर असं नेतृत्व किती काळ टिकेल हे त्याचं त्यांनीच विचार करण्याची गोष्ट आहे. मी येतो भाई तुमच्याकडे. जयंत पाटील बराच वेळ बसलेत, मी त्यांच्याकडे जाऊन येतो तुमच्याकडे. जयंत पाटील बराच वेळ सगळी चर्चा ऐकतायत. काय बघा भाई, जेव्हा त्यांनी गर्जना केली तेव्हा ते त्या थाटात बोलत होते, तेव्हा आपण त्या मुद्द्यावर काय ते वरच्या नेहमीच पाटलांवरती अन्याय होतो, त्यामुळे भाई त्यांना आपण बोलू द्या जरासं. अन्याय होत नाही. जयंत पाटील बोला की छोट्या राज्याची खरंच आज गरज उरली आहे की केवळ राजकारण चाललंय? नाही, आमची भूमिका स्पष्ट आहे पहिल्यापासून. आम्ही अखंड महाराष्ट्राचे किंवा महाराष्ट्र निर्माण करण्यामध्ये आमचं मोठं योगदान आहे, माझ्या पक्षाचं आहे आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं आहे. आणि त्यामुळे अखंड महाराष्ट्र राहिला पाहिजे ही भूमिका आहे. याच्यामध्ये मी 2-3 मुद्दे स्पष्ट करतो. मी चर्चा ऐकलेली आहे की याच्यामध्ये तुमचं जी चर्चा ज्या टायटल खाली तुम्ही घेतली, ज्या हेडिंग खाली घेतलेली आहे, त्याच्यामध्ये संपन्न महाराष्ट्र करण्याची भूमिका खऱ्या अर्थानं आपल्याला करायला पाहिजे आणि मी त्याचं स्वागत करतो आहे. ज्या वेळेला या ठिकाणी अनुशेष झाला, बिटीभाऊ देशमुख आणि गडकरी साहेबांनी मी स्वतः पुढाकार घेतला आणि अनुशेष भरून काढण्यासाठी आम्ही दर अधिवेशनाला गेली 7-8 वर्ष याच्या आधी बैठका घेत होतो आणि आम्ही राज्यपालांकडे जाऊन त्या वेळेला हाऊसमध्ये मांडून, हाऊसमध्ये बिटी देशमुख आणि त्या ठिकाणी प्रभावीपणे मांडणी केली. आम्ही त्याला पाठिंबा दिला आणि राज्यपालांकडून निर्देश आणण्याची कामगिरी आम्ही सर्व त्यावेळच्या त्या अनुशेषग्रस्त कमिटीने आम्ही केली होती आणि विदर्भाचा अनुशेष भरून काढण्याची टप्प्याटप्प्याने खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. त्यानंतर खऱ्या अर्थानं या ठिकाणी विदर्भावर अन्याय का, विदर्भाने पण महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय. विदर्भाने पण 3 मुख्यमंत्री आतापर्यंत महाराष्ट्रासाठी दिलेले आहेत. त्यांना सगळे अधिकार होते. हा अनुदेश कोणी वाढवला? 60 साली स्थापना झाल्यानंतर सुरुवातीच्या यशवंतराव चव्हाणांच्या 1-1.5 वर्षाच्या कालावधी सोडून बाकीचा संपूर्ण सुरुवातीचा कालावधी हा संपूर्ण विदर्भाचं नेतृत्व करत होतं. महाराष्ट्राचं नेतृत्व कन्नवार करत होते, नंतर महाराष्ट्राचं नेतृत्व वसंतराव नाईक करत होते आणि त्याच्या पुढल्या काळात शेवटच्या 90 आणि 92च्या काळात सुधाकर नाईकांनी पण नेतृत्व केलेलं आहे. आणि त्यामुळे असं नाही आहे काय महाराष्ट्राने बाकीच्या प्रदेशांनी किंवा बाकीच्या मराठवाड्याने, कोकणाने किंवा पश्चिम महाराष्ट्राने विदर्भावर अन्याय केला नाही. नेतृत्व सुरुवातीच्या महाराष्ट्र स्थापनेनंतर त्यांना देण्यात आलं होतं. ते का कमी पडलेत, तिथली मानसिकता बदलण्यामध्ये कमी पडलेत का, याचा सगळा उहापोह खऱ्या अर्थानं करायला पाहिजे आणि विदर्भ संपन्न होऊ शकतो. तिथली मानसिकता, तिथला विचार बदलला गेला पाहिजे. तिसरा मुद्दा माझा एक आहे की खरोखर विदर्भातल्या जनतेला तिथे विदर्भ पाहिजे आहे का, तर नाही. विदर्भातल्या ग्रामीण भागामध्ये मी फिरतो, ज्या वेळेला जातो त्या ठिकाणी अनेकांबरोबर चर्चा केली. तो म्हणतो आम्हाला विदर्भ नको, आम्हाला महाराष्ट्रातच राहायचं आहे, असं त्या ठिकाणचं प्रत्यय आहे. विदर्भवादीवाल्यांनी जी आंदोलनं केली ती कधीच प्रभावी ठरली नाहीत. त्यांना जनाधार नाहीये आणि हे बाईंनी सांगितलं ती खरी गोष्ट आहे. त्यांना अजिबात जनाधार नाहीये आणि त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या लोकांचं मत तुम्ही ग्रामीण भागात जा, तुम्ही सर्वे करा, त्यामध्ये निश्चितपणे तुम्हाला कळेल ते महाराष्ट्रातच राहायला मागतात. आणि त्या दृष्टिकोनातून आज जर विदर्भावर अन्याय होतो बोलतात, त्यांनी विदर्भामध्ये याच्यामध्ये मानसिकता बदलण्यामध्ये काय प्रयत्न केला हा माझा खरा सवाल आहे. अनिल बोंडे काय म्हणाल? जयंतराव असोत किंवा भाई जगताप असो किंवा मागे पृथ्वीराजजी चव्हाण जे म्हटले होते की त्यांचं सारखं म्हणणं असतं की जनाधार नाही. मग भारतीय जनता पक्षाचे 44 आमदार कसे निवडून येतात हो? आणि शिवसेनेचे फक्त 4 आमदार येतात. काँग्रेस भुईसपाट होते. अरे जो विदर्भ राज्याच्या बाजून राहील त्या लोकांना विदर्भाने प्रिफर केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, संपन्न विदर्भ तर आम्हाला करायचंच आहे, परंतु मागे विदर्भातले मुख्यमंत्री असताना रिमोट कंट्रोल मात्र पश्चिम महाराष्ट्राच्या हातात होतं.
आणि त्यामुळं पश्चिम महाराष्ट्राकडे सगळा निधी जात होता. आणि आज अशी परिस्थिती आहे की विदर्भ व्हायबल आहे, कारण विदर्भ इकॉनॉमिकली व्हायबल आहे. पश्चिम महाराष्ट्र जर आपण व्हायबल म्हटला तरी त्याच्यावर 3 लाख कोटीचं कर्ज आहे. आणि आता विदर्भ तर पाहिजेच, पण अनुशेषाच्या पैशासह विदर्भ पाहिजे ही माझी मागणी आहे. कारण आतापर्यंत जे फसवल्या गेलं, आतापर्यंत जे पाठीमागं ठेवल्या गेलं, श्रीहरी आणि साहेबांनी सांगितलं की नोकऱ्यांमध्ये सुद्धा पाठीमागं ठेवल्या गेलं. आणि दुसरं महत्त्वाचं प्रिन्सिपल की जे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की राज्य हे छोटं पाहिजे, की राज्याच्या राजधानीपर्यंत राज्याच्या कोपऱ्यामधूनही माणूस पोहोचला पाहिजे, तो तिथे त्याचं काम करून घेऊ शकला पाहिजे आणि संध्याकाळी घरी जाऊ शकला पाहिजे. तुम्हाला सांगतो, आज गडचिरोलीच्या माणसाला जर मुंबईला यायचं असलं तर त्याचे 2 दिवस जातात येण्यात आणि 2 दिवस जातात जाण्यात, आणि 1 दिवस या मंत्रालयात जर अधिकारी मिळाला नाही तर त्याचा संपूर्ण आठवडा बर्बाद होतो. आज विदर्भ जर संपूर्ण राज्य झालं तर विदर्भाच्या नागपूरच्या राजधानीमधून काम होईल आणि आम्ही डायरेक्ट दिल्लीशी कनेक्टेड राहू. केंद्राचे जेवढे प्रकल्प राहतील ते आम्ही विदर्भामध्ये आणू शकू. जे जे लहान राज्य झाले, ते छत्तीसगड असो, गोवा असो, उत्तराखंड असो, ते राज्य त्यांचा GDP अगोदरच्या पेक्षा झपाट्याने वाढलेला आहे. छत्तीसगड मध्य प्रदेशामध्ये होतं. ठीक आहे अनिल बोंडे, मी येतो, मला ब्रेकची वेळ झाली, मी येतो, परत आपण याच्यावर चर्चा करूया. मला ब्रेक घ्यायचा भाई, ब्रेक नंतर आपण चर्चा पुढे चालू करू. एक छोटासा ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर संपन्न विदर्भाविषयी आपण काय करू शकलोय आणि अण्णाभाऊंनी जे संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा दिला त्यांच्या जयंतीच्या दिवशी आपण राज्य तोडण्याची भाषा करतो, हे कुठलं द्योतक आहे याविषयी ब्रेक नंतर चर्चा करू. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो शेवटच्या 2 मुद्द्याविषयी की छोट्या राज्यांची खरंच गरज आहे का, जनतेच्या विकासासाठी छोटी राज्य हवीत का. जसं अनिल बोंडे मगाशी म्हणाले की GDP बाकी छोट्या राज्यांचा वाढताना आपल्याला दिसतोय, तो खऱ्या अर्थाने वाढला की वाढवला, हा खरा दुसरा चर्चेचा मुद्दा आहे. त्यामुळे त्या चर्चेत आता मला अडकायचं नाही. तर 2 मुद्दे मी त्या मुद्द्यावर पण बोलेन, पण काय झालंय की फार संवेदनशील आमचे मित्र आणि संवेदना खऱ्या आहेत त्यांच्या येण्यांच्या. आपण जेव्हा संपन्न विदर्भाच्या गोष्टी करतो तेव्हा त्या संवेदना असायलाच हव्यात, काही हे नाही. परंतु ते बोलत असताना जसं काय हे महाराष्ट्रात पहिली वेळ घडते अशा पद्धतीने जेव्हा बोललं जातं त्यावेळेला आपल्याला फक्त माहिती करता, आणि जे सगळ्या जगाला माहिती आहे, तुम्ही दाखवलं आहे, ह्या देशाच्या विकासाचं GST बिल 7 वर्ष याच्यामध्ये लोकसभेमध्ये हे घेतलं नाही. लोकसभा बंद पाडली. या देशाचा आत्मा असलेला लोकसभा बंद पाडली. आण्यानं कधी बोलताना मी ऐकलं नाही, किंवा त्याच्या बाबतीमध्ये याच्या बाबतीमध्ये त्या भावना व्यक्त करताना मी ऐकलं नाही. आम्हीच करत होतो. मग त्यावेळेला काँग्रेस फक्त सत्तेत आहे म्हणून विरोधकांवर तुटून पडते अशा आमच्यावर आरोप झाले. होऊ द्या. लोकप्रतिनिधीने काय करावं काय करू नये याला नक्कीच आचारसंहिता आहे, परंतु ती तेव्हा आहे ज्या वेळेला अस्तित्वात असलेलं सरकार हे खऱ्या अर्थाने विरोधकांचा आवाज दाबत नाही, खऱ्या अर्थाने विरोधकांची बाजू ऐकून घेते, खऱ्या अर्थाने विकासाच्या प्रश्नांवर विरोधकांनी मांडलेला एखादा प्रस्ताव मान्य करते. गेल्या 20 महिन्यामध्ये असं कधीही घडलं नाही. उलट आपणच सगळे गणिताचे मार्क देऊन मोकळे झालात. मुख्यमंत्री काय काम करत असतील ते, परंतु महाराष्ट्राच्या या सगळ्या प्रश्नांमध्ये त्यांनी किती काम केलं हे तुम्ही एकदा त्यांची मुलाखत घेऊन जरा एकदा परत ऐकवा. हे करत असताना आम्ही जर आमचं काम करत असताना आपण जे म्हणालात रस्त्याच्या खड्ड्यावर, त्याच्यात सगळ्यात जास्त आंदोलन तर काँग्रेसनेच केलेली आहेत. कोणी केली ह्याच्या बाबतीमध्ये? तेव्हा आपण अर्थात ते तुम्हाला महत्त्वाचं तेव्हा वाटलं नाही, तेव्हा तुम्ही दाखवलं नसेल किंवा तुम्ही अशा पद्धतीने कधी बोलला नसाल. जास्तीत जास्त आंदोलन ह्या मुंबईच्या भ्रष्टाचारी भाजपच्या आणि ह्याच्या गेल्या 22 वर्षामधला भ्रष्टाचार काँग्रेसनेच काढला, मुंबई काँग्रेसनेच काढला, महाराष्ट्र काँग्रेसने काढला. आपण या अधिवेशनाचं बोलताय. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला दुर्दैवी घटना जी कोपर्डीमधली झाली, ज्या मुलीचे तुकडे तुकडे करून हे करण्यात आलं, तुम्हीही संवेदना सगळ्यांनी दाखवली आणि तो प्रश्न गेल्या हप्ताभर चालला. विदर्भाच्या मुद्द्यावर येऊ आपण. आता जेव्हा लोकप्रतिनिधींना आपण काय लोकप्रतिनिधी का असं जेव्हा आपण विचारतो त्यावेळेला हा प्रश्न सगळ्यांनाच लागू होतो. कारण एक प्रश्न एक बोट जेव्हा दाखवता तेव्हा 3 बोटं आपल्याला सुद्धा विचारतील. आणि विदर्भाच्या प्रश्नावर आपण म्हणताय,
राजेंद्र, एक गोष्ट आपण म्हणाला बोलताना ही खरी आहे, ह्या देशाच्या GDPचे गणितच बदललेत, हे तुम्ही मान्य कराल. आज जो GDP दाखवला जातो त्याची GDP आजपर्यंत कॅल्क्युलेशन करण्याचे काही हे होते, पॅरामीटर्स होते, बरोबर आहे. आणि आज ती जर बदललीत आणि आज बाजारामध्ये महागाई एवढी मोठी, सगळं काय गरिबाला जगणं कठीण झालंय, तरी पण आमचे देशाचे पंतप्रधान भाषणं काय करतात आहे, देश बदल रहा है बंधू, देश बदल रहा है. हे मुख्यमंत्री काय सांगतात, आम्ही महाराष्ट्र बदलतोय. कुठं ठेवून नेवला महाराष्ट्र? अहो महाराज, आमचं म्हणणं असं आहे, सर्वसामान्याला जगण्या इतकं तरी त्याला हे मिळू द्या, निदान ती उसंत मिळू द्या की बाबा माझं घर, माझा परिवार चालण्या इतकं तरी मला. वेगळा विदर्भ केल्याने हे सगळं मिळणार आहे का? आणि म्हणून वेगळा विदर्भ केल्याने मिळणार आहे का? संपन्न विदर्भ हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि ना फक्त एकच गोष्ट सांगतो, आणि आपल्याला सुद्धा आणि महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा, निधी वाटपाचा काही नियम आहे. आर्टिकल 371 प्रमाणे या महाराष्ट्राचा निधी कसा वाटला जावा याच्या गाईडलाईन्स आहेत. ते राजेंद्र हुंजेला ठरवता येत नाही, भाई जगतापला ठरवता येत नाही एकट्याला. अर्थात ज्या भागाचा अविकसित जो भाग आहे त्या भागाला प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्याला झुकतं माप दिलं पाहिजे, याबद्दल कुणाच्या मनामध्ये काही शंका असण्याचं काही कारण नाही. आणि त्यामुळे की हा जो मुळात हा प्रश्न मी तुम्हाला जो सुरुवातीपासून म्हणतोय, त्याच्यामध्ये कोणी नेते असतील, या नेत्यांना हवा असलेला विदर्भ हा विदर्भाच्या जनतेला नको आहे. ठीक आहे, महाराष्ट्र अखंड महाराष्ट्रच पाहिजे, कारण ही महाराष्ट्राची अस्मिता आहे, हा महाराष्ट्राचा सन्मान आहे, हा महाराष्ट्राच्या हरकत नाही. अजून पुढे काय सध्या सगळं बाजारात तुरी असं वातावरण आहे, त्यामुळे आता काय पुढे होणार आहे बाजारात तुरी कसं काय म्हणताय तुम्ही? हे तसंच चाललंय, विदर्भ करतो, हे सगळं तसंच चाललंय भाई, हे सगळं तसंच चाललेलं आहे. अनिल बोंडे, काय म्हणाल तुम्ही की ज्या अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या दिवशी ज्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा दिला, तिथं आपण राज्य तोडण्याची भाषा करतोय? भाई, मुंबईमध्ये राहून विदर्भातल्या जनतेच्या भावना समजून घेतात. अरे विदर्भात या, विदर्भातल्या जनतेला विचारा. अहो, विदर्भातले विजय वडेट्टीवारांना विचारा, आमदार आहेत. विदर्भातल्या विलास मुत्तेमवारांना विचारा. विदर्भामधले जेवढे काही काँग्रेसचे नेते आहेत त्यांना विचारा, त्यांना विदर्भ पाहिजे. अहो, काँग्रेसच्याच नेत्यांनी ठराव आणलेले आहे अगोदर. आणि म्हणून भाई, मुंबईमध्ये सांगून दुसऱ्याच्या भावना तुम्हाला कशा समजणार? आणि दुसरी डॉक्टर मुद्दा मला ऐका ना डॉक्टर, ती चर्चा आपण केली आधी, पण आता मुद्दा असा आहे की अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या दिवशी आपण राज्य तोडण्याची भाषा करतोय. हे किती योग्य वाटतंय लोकप्रतिनिधी म्हणून, अभ्यासक म्हणून? अतिशय महत्वाचं. अण्णाभाऊ साठेंनी संयुक्त महाराष्ट्राचं जे आंदोलन झालं ते विदर्भ महाराष्ट्रात घेण्यासाठी नाही झालं. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून हुतात्मा झालं, त्यासाठी आंदोलन झालं. हे तर कराराने येणारच होतं, याच्यासाठी थोडी आंदोलन करायचं होतं. आणि मुंबई ही गुजरातमध्ये जाणार होती, ती मुंबई आपल्या महाराष्ट्रामध्ये आली पाहिजे, त्यासाठी शहीद झाले लोक. आणि म्हणून 105 हुतात्म्याचं गणित हे विदर्भासाठी लागू पडत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना जर काँग्रेस मानत असेल, मला नाही वाटत मानत असेल, कारण की भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं घ्यायचं, गांधीजींचं नाव घ्यायचं, छत्रपतींचा फक्त फोटो लावायचा, छत्रपती शिवाजी हमारे साथ. भाई, तुम्ही जर बाबासाहेबांना मानत असते तर बाबासाहेबांच्या विरोधात कॅन्डिडेट उभे केले नसते. तुम्ही गोंदियामध्ये बाबासाहेबांना पाडलं, तुम्ही मुंबईमध्ये बाबासाहेबांना पाडलं. डॉक्टर ऐका, मुद्द्यावर येऊ, विदर्भाच्याच मुद्द्यावर बोलू आपण, विदर्भाच्याच मुद्द्यावर. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं की लहान राज्य असलं पाहिजे, मग लहान राज्य असलं पाहिजे, जो बाबासाहेबांचा विचार होता की दलितातला दलित माणूस आहे तो मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचू शकला पाहिजे. आज मुंबईमध्ये नाही पोहोचू शकत तो. आज तो अत्याचार आपल्यावर झालेला अन्याय असला तर त्याची वाचा फोडल्या जात नाही, पण लहान राज्यात ते होतं. छत्तीसगडमध्ये होतं, गोव्यामध्ये होतं. आणि म्हणून लहान राज्य असलं तर ते संपन्न राज्य होऊ शकते, लोकांमध्ये संपन्नता येऊ शकते, आनंद निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून जयंत पाटील, तुम्हाला काय म्हणायचं होतं? ती योग्य आहे. आज डॉक्टर जो मुद्दा मांडतायत हा सगळा चुकीचा मांडताय. त्याने सुरुवातीला सांगितलं की मुंबईला यायला वेळ लागतो, मग कन्याकुमारीच्या माणसाला दिल्लीला यायला वेळ लागतो म्हणून देश तोडायचा का? देशाचं विघटन करायचं का? हे मुद्दे जे आहेत हे अलग आहे, पासून मांडत आलेत विदर्भात. राज्यात कोणाला दिल्लीमध्ये जावं नाही लागत प्रश्न सोडवायसाठी, दिल्लीमध्ये जावं नाही लागत प्रश्न सोडवायसाठी. आपले डे टू डे प्रश्न सोडवायसाठी राज्याकडे यावं लागतं.
भाई माझं पूर्ण होऊन दे ना, माझं पूर्ण होऊन दे ना, माझं पूर्ण होऊन दे ना. मी बोलतोय, राज्य करायचंय मी बोलतोय राजेंद्र, मी बोलतोय. बोला बोला राजेंद्र, जयंतराव बोला तुम्ही. नाही, नाही. विदर्भ डॉक्टर बोंडे एक मिनिट थांबा. अलग होतोय. डॉक्टर बोंडे एक मिनिट थांबा. जयंत पाटील बोला. मी काय म्हणतो, आता एवढं आधुनिक जग झालेलं आहे, संघीकरण झालेलं आहे. आता ज्या संघीकरणामुळे तुम्हाला घरी बसून सुद्धा काम करता येईल असं नियोजन या ठिकाणी केलं पाहिजे. सर्वसामान्य माणसाला ऑफिसमध्ये येण्याची गरजच नाही. विकसित देशामध्ये ती सुरुवात झालेलं आहे. ते आपल्याकडे आणण्याचं तंत्रज्ञान करण्याची चर्चा करा ना. आज बोला बोला. आज नागपूर मुंबई रस्ता करतायत, तो झाल्यानंतर नागपूर किती जवळ येणार आहे. आणि तुम्ही ग्रामीण भागामध्ये फिरा. डॉक्टर मुंडे जसे म्हणाले, आम्ही विदर्भात फिरतो, प्रत्येक जिल्ह्यात जातो, तेव्हा ग्रामीण भागामध्ये मुद्दाम विचारतो, तेव्हा लोक म्हणतात आम्हाला वेगळा विदर्भ नको. वेगळा विदर्भ गेला तर आमचं राज्य चालू शकत नाहीये. ठराविक लोकांना, ठराविक वर्गाला हा वेगळा विदर्भ पाहिजे आहे आणि त्याप्रमाणे होणार नाही. यामुळे सुरुवातीला तुम्ही जे टायटल दिलं ते खरं आहे. या चर्चेमध्ये अखंड महाराष्ट्र जो अजून पूर्ण झाला नाही, बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर हे जोपर्यंत समाविष्ट होत नाही तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र खरा एक झाला असं आम्ही मानत नाही आहोत. आणि त्यामुळे हे जे महाराष्ट्रामध्ये आज याच्यामध्ये पहिला एक मुद्दा आणखीन एक आहे की प्रामुख्यानं आज सीमा प्रश्नाचा बेळगावची सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे. ती अंतिम टप्प्यात येते आहे. त्या ठिकाणी महाराष्ट्राची बाजू कमकुवत करण्यासाठी हे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी होत आहेत असा माझा आक्षेप आहे. कारण या ठिकाणी महाराष्ट्राच्या बाजूने लढणारं महाराष्ट्र सरकार जर या पद्धतीची भूमिका घेत असेल तर बेळगाववासी आमचे सीमा प्रश्न सोडवण्यासाठी गेली अनेक वर्ष धडपडत आहेत. 4 पिढ्या त्यांच्या गेलेल्या आहेत. ते आशेने बघणार आहेत. याची पण चर्चा आपण या ठिकाणी करण्याची गरज आहे. ठीक आहे, त्याची एकदा सीमावर्ती भागाची वेगळी चर्चा आपण नक्की करू. जेव्हा तो मुद्दा ऐरणीवर येईल त्याची नक्की चर्चा करू जयंत पाटील. पण आंबेडकर ज्या प्रकारची इशारा संजय राऊतांनी दुपारी दिला की भाजप सत्तेत राहिला तर वेगळा विदर्भ करतील, त्यामुळे हे कसल्या वल्गना चालू आहेत? सत्तेत राहून विरोध करायचा आहे की सत्तेत राहून फक्त विरोधकांना विरोध डावलून टाकायचा आहे म्हणून हे सगळं चाललेलं राजकारण आहे? काय करते शिवसेना नेमकं? नाही, महाराष्ट्राच्या अस्मितेच्या बाबतीत जे लोक अशा पद्धतीने भूमिका घेतील, शिवसेना त्याला ठामपणानं उत्तर देईल. सन्मान्य संजय राऊत साहेबांनी जी भूमिका घेतली ती शिवसेनेची अधिकृत भूमिका आहे. म्हणजे सत्ता गेली तर सत्तेत राहून शिवसेना कसे काय उत्तर देणार? सत्ता गेली तर शिवसेना काय करणार? सत्तेपेक्षा पुढे जाऊन सत्ता महत्वाची नाही, लोकांचा विश्वास, लोकांच्या विश्वासार्हतेबरोबर या महाराष्ट्राच्या संपूर्ण अस्मितेसाठी संपूर्णपणे लढा देणे शिवसेनेचं कर्तव्य आहे. आणि मी असं म्हणतोय की ज्या भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत, ज्या भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय पंतप्रधान आहेत श्री हरी आने, की ज्यांचा आपण सातत्यानं उल्लेख करतोय, ते आम्ही सभागृहामध्ये काय करायचं याच्या बाबतीत आम्हाला सल्ले देत आहेत आणि तेच महाअधिवक्ता होऊन या महाराष्ट्राचं विघटन करण्याची भाषा बोलतायत. अशा लोकांच्या विरोधात शिवसेना आक्रमकपणानं अत्यंत टोकाचा विरोध करून प्रसंगी सत्तेपेक्षा सुद्धा समाजाला बरोबर घेऊन, विश्वासात घेऊन हे भूमिका घेणार, हे निश्चितपणाने मी आपल्याला सांगतो. आणि सर एक गोष्ट समजून घ्या की महाराष्ट्रामध्ये विदर्भ हा मूळचा कधी नव्हताच. जसा युरोपियन युनियन मध्ये कराराने आले सगळे देश, त्याप्रमाणे हा विदर्भ कराराने महाराष्ट्रामध्ये टाकण्यात आलेला आहे. कोणी आंदोलन नव्हतं केलं. आंदोलन नव्हतं केलं. तुमची अस्मिता लादू नका. जो विदर्भातल्या माणसाला शिवसेनेला फक्त एकच प्रश्न विचारावासा वाटतो की जर का शिवसेनेला खरोखर वाटत असेल की सरकारचं चुकतंय तर राजीनामा देऊन बाहेर का नाही पडतो? मुख्यमंत्र्यांचा राजीनामा का मागतायत? स्वतः राजीनामा देऊन बाहेर पडावं, सरकार पडेल उद्या. पण ती हिंमत नाही. राजकारण करणं चालू आहे. राहिला प्रश्न आपण जो मला विचारला होता तो की अण्णाभाऊ साठ्यांच्या जयंतीच्या दिवशी हा वाद निर्माण करणं याचं औचित्य काय आहे? मग आम्ही काय फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी हा वाद निर्माण करायचा का लोकनायक आण्यांच्या जयंतीच्या दिवशी वाद निर्माण करायचा का ब्रिजलाल बियाणींच्या पुण्यतिथी दिवशी करायचा का जांबुवंतरावजींच्या वाढदिवसाला करायचा? हा वाद रोजचा आहे विदर्भाकरता. याला आम्हाला औचित्य लागत नाही, याला मुहूर्त लागत नाही, किंवा हा वाद टाळण्याकरता
आम्ही कोणाचा वाढदिवस किंवा कोणाचा शेवटचा दिवस हे पुढे आणत नाही. हा वाद रोजचा आहे विदर्भाचा, हा रोज चालू राहणार आहे. आणि जर तुमचं म्हणणं असेल की विदर्भाला जनतेचा साथ नाही, हे मी आपल्याला सांगतोय. विमानतळावर कोण आलं, जर आण्यांकडे काँग्रेसकडे आहे इतका पैसा असता तर आम्ही देखील ट्रकमध्ये लोकांना भरभरून आणून विमानतळ भरून दाखवू शकलो असतो. हे माझं दुर्दैव आणि तुमचं सुदैव की मी राजकीय पुढारी नसल्यामुळे ह्या तऱ्हेचं तंत्र मला आमची ताकद दाखवायकरता गरज वाटत नाही. आज फुरसत असेल तर आपण देखील जरूर माझ्याबरोबर विदर्भाच्या खेड्यात या आणि किती लोकांना विदर्भ हवा आहे. तुम्ही कोणाला विचारता हे मला माहित नाही, पण मी ज्यांना विचारतो त्यांच्या तोंडून ऐकून घ्या. थोडक्यात भाई मला सांगू. एक तर असं आहे की आणेंना फार जिवारी लागलेलं दिसतंय. त्याचं कारण असं आहे ते विदर्भ प्रेमामुळे नाही, ते यामुळे आहे की त्यांना त्यांचं नेतृत्व एस्टॅब्लिश करता आलं नाही. कारण विदर्भाची जनता ठोकरून लावेल 100%. राहिली गोष्ट ट्रकमधून माणसं आणणं वगैरे. मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो, ज्यांचा हा बोलावता धनी अणे नावाचा माणूस इथे जो आहे, त्यांचे बोलावते धनी कोण आहेत, त्यांनी काय काय केलंय त्यांनी ते करा ना म्हणावा. कोण तुम्हाला अडवलंय, कोणाचे पैसे किती 15 लाख रुपये हे सगळं आणा की. आम्ही कुठं अडवलंय, आणि ज्यांनी कोणी चुकीचं केलंय टाका ना त्यांना आतमध्ये, आम्ही कुठं अडवलंय. त्यामुळे बोलावता धनी पार्टीकडे खूप सेल भरलेले आहेत म्हणून काहीतरी आपण आपली भूमिका मांडतोय असं समजण्याचं कारण नाही. एकच मुद्दा आणखीन याला जोडून विदर्भाचा बॅकलॉग काढायचा आहे ना. 1 लाख कोटी रुपये बुलेट ट्रेनला घालता तुम्ही, टाका ना सगळे पैसे. ज्या विदर्भाचा तुम्ही आम्ही आज विचार करतोय सुजलाम सुफलाम विदर्भ व्हायला पाहिजे, म्हणजे मुंबईवरनं याच्यामध्ये अहमदाबाद पर्यंत बुलेट ट्रेन पाहिजे. कोण जाणार आहे त्याच्यामध्ये? विदर्भाचा शेतकरी जाणार आहे, मुंबईचा गरीब जाणार आहे, कामगार जाणार आहे माझा नाही. आणेंसारखेच जातील आणि मग ते तिकडे अगदी याच्याने सांगतील मी फक्त इकडे तुम्हाला भेटायला आलोय. अशी ही माणसं जी आहेत ना, हीच या सगळ्या चळवळीला मारक माणसं आहेत, लक्षात ठेवा. आणि म्हणून या विदर्भाला आपल्याला सुजलाम सुफलाम जर करायचं असेल तर केंद्राने ह्याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे. राज्याने त्याच्यावर राजकारण होतं. या विषयाचा मुद्दा आहे आणि तो फार पर्सनल कोणी करू नये, विशेषतः या व्यासपीठावरून तरी कोणी पर्सनल करू नये. मी आणेसाहेब या विषयी खास सांगू इच्छितो, कारण इथे ही चर्चा करतोय ही आपण चर्चा विषयासंदर्भात आहे, व्यक्तीसंदर्भात नाही आहे. आणि हा विषय जो विदर्भाच्या 10 लोकांच्या जरी जिव्हाळ्याचा जरी असला तरी त्या 10 लोकांची त्या 10 लोकांची मतं, त्या 10 लोकांची मनं आमच्यासाठी महत्वाची आहेत आणि ती मनं आणि मतं योग्य पद्धतीने व्यक्त झाली पाहिजेत, हाच आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे इथे एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की विदर्भाचा हा जो मुद्दा आहे, स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा, हा सातत्याने जिवंत ठेवलेला आहे. ते जिवंत ठेवणारे सगळे काँग्रेसचे नेते होते. वसंतराव साठेंपासून रणजित देशमुखांपासून आत्ताच्या विलास बुत्तेमवारांपर्यंत या सगळ्या नेत्यांनी ज्या पद्धतीचं राजकारण केलं त्या राजकारणाची वेळोवेळी चिकित्सा झालेली आहे. त्यामुळे आता जर आणेंचं नेतृत्व या सगळ्या पार्श्वभूमीवर वेगळ्या पद्धतीने उभं राहत असेल, त्याला 10 लोक जरी जनाधार देत असतील तरी ते आमच्यासाठी महत्वाचं आहे, कारण तो मुद्दा महत्वाचा आहे. 11 कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राने एकत्र राहायचं की 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी त्रैमहाराष्ट्रकाची एक थेअरी मांडली होती, ती महाराष्ट्राचं त्रिभाजन करण्याचं जे सूत्र मांडलं होतं ते योग्य हे आत्ताच्या प्रस्थापित सरकारने आणि सगळ्या लोकांनी मिळून ठरवायचं आहे. परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य माणसाचा विकास ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. ज्या अण्णाभाऊ साठेंचा आपण राजेंद्र मगापासून नामोल्लेख करतो, त्या अण्णाभाऊ साठेंनी एक वाक्य लिहिलेलं आहे. ते एका ठिकाणी लिहितात की पृथ्वी ही शेषशाही नागाच्या फण्यावर तरलेली नसून ती श्रमिकाच्या तळहातावर तरलेली आहे. परंतु विदर्भ हे जे आपल्या लगत असलेला जो प्रदेश आहे, तिथला श्रमिक जर दररोज मरत असेल तर तो मरू नये, तो जगावा, यासाठीचे प्रयत्न आमच्या विधिमंडळात अधिक जास्त पद्धतीने झाले तर आपल्या या चर्चेचं खऱ्या अर्थाने चीज झालं असं मला वाटतं. अगदी खरं आहे. धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचे. वेळ संपला इथेच. विधिमंडळाचं कामकाज संपवून केवळ विदर्भाचं राजकारण करण्यापेक्षा विदर्भातले प्रश्न सुटले तर खऱ्या अर्थाने न्याय मिळू शकेल. न्याय राज्याला मिळेल तेव्हा मिळेल, जनतेला मिळणं आत्ताची गरज आहे, त्यानुसार सगळेजण काम करायला हवं. इथेच थांबू. फक्त IBN लोकमत.
आहे.